2.5 वर्षाच्या बाळाचा ताप 104 पर्यंत पोहोचलाय. त्याने डोळे पांढरे केले, त्याच्या तोंडातून फेस येतोय आणि तो हातपाय पूर्ण टाईट करत आहे. बघा, सर्वजण याला म्हणतात त्याचा ताप डोक्यामध्ये गेलाय आणि त्याला झटका आलाय. पण आम्ही मेडिकल भाषेमध्ये याला फेब्राईल सीझर असं म्हणतो. सरासरी 6 महिने ते 5 वर्ष या बाळांमध्ये तापामध्ये झटके येणं हे खूप कॉमन असतं आणि याचे प्रमुख कारणं 3 असतात. पहिलं कारण म्हणजे ताप अचानक वाढल्यामुळं. बघा, लहान बाळांचा मेंदू कमजोर असतो आणि तापाचं प्रमाण अचानक वाढल्यामुळं मेंदू त्याचं बदल सहन करू शकत नाही. त्यामुळे मेंदूच्या ज्या इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटी असतात त्याच्यामध्ये बिघाड होते आणि त्या बाळाला तापाचा झटका येतो. 2 नंबर अनुवांशिकता, म्हणजे ते जे बाळ असेल त्याच्या आईवडिलांना जर तापामध्ये झटके आलेले असतील तर त्या बाळाला 3 ते 4 पटीनं झटके येण्याचे चान्स असतात. त्यानंतर एखाद्या बाळाला झालेलं इन्फेक्शन म्हणजे सर्दी खोकला झाला असेल तर त्याच्यामुळे जर ताप आला तरी सुद्धा त्या बाळाला झटके येऊ शकतात. आता इथं महत्त्वाची गोष्ट एक आहे की याच्यामुळं मेंदूला त्याच्या कोणत्याही प्रकारची हानी होत नाही, कारण तापामध्ये झटके येणं कॉमन असतं आणि झटका आला जरी तर तो 1 ते 2 मिनिटापर्यंत राहतो. त्याच्यामुळे बाळाच्या मेंदूमध्ये कोणत्या प्रकारचं इन्फेक्शन किंवा कोणत्या प्रकारची इजा होत नाही. आणि इम्पॉर्टंट पॉईंट, की ज्या लोकांमध्ये फिट्स असते आयुष्यभर चालणारे, ज्याला आपण एपिलेप्सी म्हणतो, त्याचा आणि या झटक्यांचा काही संबंध राहत नाही. मग आता याच्यावर उपचार कसा करायचा? बघा, ज्या बाळाला झटका आलाय त्याला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जायचंय. ते त्याच्यावर योग्य पद्धतीने उपचार करतील. घरी आल्यानंतर जर त्या बाळाचा ताप वाढत असेल तर त्याला योग्य वेळेवर औषध द्या. त्याचा ताप वाढू नये म्हणून त्याच्या हात तळपायावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा आणि त्याच्यावर थोडंसं लक्ष द्या. परंतु झटका आल्यानंतर त्याच्या पाठीत मारायचं, एखाद्या बंधुबोवाचा त्याला पावडर लावायची किंवा पाणी पाजायचं असे वेडेवाकडे उपचार करू नका. योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हा व्हिडिओ प्रत्येक पालकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.